सुख आणि दुःख. जगातील सर्व लोक सुखच शोधत आहेत, परंतु सुख म्हणजे काय याची व्याख्या त्यांना नक्की करता येत नाही. सुख तर असं की नंतर कुठल्याही प्रकारचं दुःख कधीही येणार नाही. या जगामध्ये असं एक पण सुख असेल तर ते शोधून काढ. शाश्वत सुख तर स्वतःमध्ये आहे. स्वतः अपार सुखाचे घर आहे, तरी पण लोक नाशवंत वस्तूमध्ये सुख शोधण्यास निघालेले आहे. या संसारी लोकांचं सुख कसं असतं माहीत आहे? थंडीचे दिवस, गच्चीवर पाहुण्यांची गर्दी आणि तिथं व्यवस्था केली झोपण्याची. आता कडाक्याची थंडी आहे, थंडीची सुरुवात, आणि पांघरूण जे आहे पांघरायला ते तोकडे आहे. वर उडलं तर पाय उघडे पडतात आणि पायावर उडलं तर हे डोकं उघडं पडतं. तोकडे पांघरून आणि पावना उंच, असा प्रकारचं सुख आहे. अरे वेड्या, त्याचप्रमाणे संबंध रात्र ह्या कुशीवरून त्या कुशीवर काढण्यासारखं या संसाराचं सुख आहे. खरं पाहता या जगामध्ये दुःख नावाची वस्तू नाही. दुःख हे अवस्तू आहे, कल्पनेनं उभी केलेली आहे. जिलेबी खाण्यामध्ये दुःख जर वाटत असेल तर तिच्यामध्ये दुःख आहे, आणि कल्पना केली की जिलेबी खाण्यामध्ये सुख आहे तर मग सुख वाटेल. पण हे म्हणून यथार्थ नाही. ज्याला आपण सुख म्हटलं त्याचा सर्वांनी स्वीकार केला पाहिजे. ते त्रिकाल बाधित सत्य असायला पाहिजे. परंतु तू ज्यामध्ये सुख मानतोस त्यातच दुसऱ्याला अपार दुःख लागते. ह्याप्रमाणे हे जग आहे.